महालक्ष्मी देवय नमः। श्री स्वामी समर्थ। तर आज आहे शुक्रवार, तर प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे। त्याचबरोबर विष्णू भगवानांचीही सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे। विष्णू भगवानांची सेवा जिथे होते तिथे माता लक्ष्मी ही निश्चित म्हणजे येतेच। तर ती माता लक्ष्मी तिथे वास करते त्या घरामध्ये। आणि चातुर्मास आला की प्रत्येक शुक्रवारी दीपावलीपर्यंत किंवा दीपावली झाल्यानंतर वर्षभर हे माता लक्ष्मीचं व्रत करतात। त्यासाठी तुम्हाला मी आज चातुर्मासातील माता लक्ष्मीची शुक्रवारचं व्रताविषयी आज थोडी माहिती सांगणार आहे। तर श्री महालक्ष्मी पूजन सर्वांच्या परिचयाचे आहे। संध्याकाळी ही श्री महालक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते, म्हणून त्यावेळी तिचे पूजन करण्याचा प्रघात आहे। दिवाळीतील महालक्ष्मी पूजनापासून पुढील वर्षीच्या महालक्ष्मी पूजनापर्यंत त्याचा सर्वसाधारण कालावधी असतो। तांदूळ वा रांगोळीची महालक्ष्मी काढतात अथवा महालक्ष्मीची प्रतिमा खरेदी करून तिचे पूजन करतात। ही मूर्ती चांदी, सोने वा पितळ या धातूची असते। प्रथम गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी मांडावी, तिला हळदी कुंकू लावून फुले अक्षदा वाहाव्या, त्यापुढे गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर हळदी कुंकू व फुले यांनी लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करावी। दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा असतो। त्यानंतर पूजेनंतर देवीची व गणपतीची आरती म्हणायची असते। आणि उद्यापन हे कोणत्याही व्रताची त्याचे उद्यापन करून पूर्ती करण्यात येते। पण दीपावलीनंतर सवाष्ण स्त्रीस भोजन पाचारण करावे। भोजनानंतर तिला हळदी कुंकू पातळ म्हणजे साडी चोळी द्यावे आणि म्हणजे खणनारळाने तिची ओटी भरावी। तर हे असं महालक्ष्मी व्रत आहे। तर आपण ह्या दीपावलीपासून तर पुढच्या दीपावलीपर्यंत प्रत्येक शुक्रवारी हे व्रत आपल्याला करायचं असतं। खूपच सोपं आहे। दीपावलीची आपल्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असतेच, तर ते व्रत आपण सर्वसाधारण उपवास करून किंवा ज्यांना उपवास होत असेल किंवा नाही होत जमत असेल तर शेवटी उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व असतं। तर त्यासाठी माता लक्ष्मीची ह्या दीपावलीपासून तर पुढच्या दीपावलीपर्यंत शुक्रवारी पूजा करायची असते। म्हणजे अमावास्या आली माता लक्ष्मीची पूजा झाली त्या दीपावलीच्या दिवशी झालं असं नाही, पण वर्षभर हे व्रत करायचं असतं। तर त्यासाठी माता लक्ष्मीची उपासना केली तरी अधिकच खूप चांगलं असतं। वर्षभर हे आपण केलं पाहिजे। त्यातल्या त्यात चातुर्मास आला की सण वार व्रत वैकल्य आपल्याला अगदी असं मोहून टाकतं की चातुर्मासात आपण कोणतंही व्रत केलं ना तरी त्याचं पुण्य आपल्याला भेटत असतं। तर तुम्हाला ही महालक्ष्मी मातेचे हे व्रत अगदी समजले असतील किंवा नाही समजले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा। तर खूपच हे माता लक्ष्मीचं व्रत आहे, सुंदर आहे। तर आपण इतर वेळेस पैशांची अडचण म्हणतो, पण त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीलाही प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि विष्णू भगवानांना सुद्धा प्रसन्न करून घ्यायचं असतं। नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण करत राहिलेलं कधीही चांगलं असतं। कोणतंही काम मनापासून सेवा असो काही असो, माता लक्ष्मीची सेवा तर आपल्या घरात झालीच पाहिजे। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम श्री महालक्ष्मी देवी नमः। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून झाल्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे। तर वर्षभर माता लक्ष्मी आपली परीक्षा घेत असते। तर आपण फक्त लक्ष्मी पूजनला तिचं पूजन करून मोकळे होतो, पण वर्षभर ती आपली गंमत पाहत असते। ती प्रत्येक वेळेस तिन्ही वेळेस ती आपल्या दारामध्ये येऊन जाते, आपल्या घरामध्ये येऊन जाते। पण आपल्या आरडाओरडा, आपली अशांतता, आपल्या घरामध्ये अस्वच्छता आणि धूळ हे पाहून ती मागच्या मागे फिरत असते। तर दीपावली झाल्यानंतर आपल्याला दर शुक्रवारी हे व्रत करायचं आहे। तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी हे व्रत तुम्ही नक्की करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सगळ्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना।